आज आम्ही ऐका सगळ्यांनी, आज आम्ही चिखलदरा येथील मोथा या गावी आलो असून त्या ठिकाणी प्रदीप साहेब नंद यांनी जे गणेश मूर्तींचं जे संग्रहालय तयार केलेलं आहे त्याचे आम्ही सर्वांनी ते पाहिलं आणि एवढे प्रभावित झालो की खरोखर म्हणजे हे एक अप्रतिम काम त्यांनी केलेलं आहे. त्याबाबत म्हणजे चर्चा करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी आपल्याकडे प्रदीप साहेब आले आहेत, तरी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आम्हाला सांगावे. नमस्कार. काय विचार सांगा तुम्ही? म्हणजे हे कधी सुरुवात केली तुम्ही? 40 वर्षापासून, 10वी पासून बनवता, लहानपणापासून तुम्ही गणपतीपासून मला बनवायचं आहे. हा, तुम्ही स्वतः मूर्ती बनवताय असं त्यात वाचलं आम्ही. हा, आणि मग ज्या चांगल्या चांगल्या मूर्त्या जमा करून आम्ही गणपती मांडतो ना, तिथे जमा करायचं मूर्त्या. मग घरी खूप झाल्या होत्या. असं करता करता चिखलदरा नेहमी आहे, तिथे माझी भरपूर प्रॉपर्टी आहे. ओके. तर इकडे एखादं काहीतरी पाहण्यालायक ठिकाण असावं म्हणून आम्हाला ही आयडिया सुचली गणपतीच्या. आणि तुम्ही जी एंट्री फी ठेवली आहे ना, ती तर मला वाटतं खूप कमी आहे. नाही, लोक म्हणतात जास्त. नाही साहेब, ज्या वेळेला माणूस आतमध्ये बघून जाईल ना, तेव्हा तो म्हणणार की खूप कमी आहे. नाही, आता बाहेरून अजून आम्ही 67 कला बनवल्या गणपती त्या आर्टिस्ट कडनं. अच्छा. त्या आता बाहेरून सगळ्या लावायच्या आपल्याला. ओके. पण आता ही जागा पण सगळी तुमचीच आहे? सगळी इकडे 50-100 एकर जागा. म्हणजे फक्त आवड. आता मी डॉक्टर आंग्रे सरांना देतो. आंग्रे सर हे गणपतीचे निस्सीम भक्त आहेत आणि आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये गणपती हा मोठ्या प्रमाणात घरोघरी बसवला जातो. तर सर तुम्हाला एक विचारतो साहेब, मी तुम्हाला विचारतो की खरंच आम्हाला खूप आनंद झाला, मन प्रसन्न झालं. आम्ही एवढ्या लांबून मुंबईवरून आपण इथे आलो होतो आणि आमच्यातले बरेच जण भक्त आहेत त्या गणपती बाप्पाचे. खूप आनंद झाला. मी तुम्हाला विचारतो, आपल्याकडे किती मूर्ती? कोरोनात काही काम नव्हतं, हा, म्हणून काहीतरी बनवायचं म्हणून छोट्यापासून चालू केलं. हे चांगलं महान कार्य केलं. एक प्रॉपर्टी विकली पाहिजे. साहेब, तुमच्याकडे साधारण मूर्त्या किती आहेत ते सगळं आम्हाला माहिती द्याल? 6,000 असतील, 6,000च्या वर. आणि भरत आपल्या राज्यामधल्या, विविध राज्यामधल्या, जगातल्या मूर्त्या बरं, म्हणजे सर्व धातू, सर्व मूर्त्या. अजून ह्याच्या पुढचं काय साहेब तुम्ही योजलेलं आहे? 10,000चं. ठीक आहे. आम्ही सगळ्यांना हा निरोप देऊ आणि सगळ्यांना सांगू की चिखलदरामध्ये गेल्यावरती गणपतीच्या संग्रहालयाला जरूर भेट द्या. आणि धन्यवाद साहेब. धन्यवाद. 27,000ची मूर्ती. साहेब, एक विचारायचं राहिलं बोला मला. मी काय म्हणतो, आता तुम्ही खरंच हे चांगलं काम केलं, त्याच्यातून तुम्हाला काय पॉझिटिव्हिटी आयुष्यामध्ये किंवा जीवनात मिळाले का? पॉझिटिव्ह तर पहिलेपासून हा संदेश आहे म्हणून मी तुम्हाला काहीच नाही. चांगला आहे. एक पोरगी फॉरेनला डॉक्टर आहे, एक पुण्याला. अरे वा, मी पण डॉक्टर. नमस्कार. ती कार्डिओलॉजिस्ट आहे US ला. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत. आणि मोठी जी आहे अरे वा, चांगली गोष्ट. चंदन म्हणताना येईल, पण त्याच्यात काम चांगलं आहे म्हणून मी आणलं. खूपच छान आहे काम. पकडा नीट. पडेल काय केलंय बघा ना. हे बघा, ह्याच्यातनं लाईट दिसतोय. हे सगळं आहे. चांगलं आहे. मस्तच आहे. बघा, कोणाला बघायचं? चला, गणपती बाप्पा. काही पण छान आहे त्याची. पहिले साधी सिंपल मध्ये बाकी मस्त. हे मार्बल आहे. मार्बल अखंड आहे. तुमचा पेज हा फोटो काढ ना आमचा. साहेबांबरोबर नाही बघा, आमचं पण नशीब तुम्ही आलाच आहे. तर आमचे चिखलेश्वर आहे. अशा फोटो काढ माझा. मूर्ती ठेवताना फोटो काढ. फोटो काढून माझा कॅमेरा त्यांच्याकडे, कारण आम्ही एकदम निश्चिंत बघत आहोत गणपती. चांगला ना. ती आपल्या लाकडाच्या याच्यात ठेवून, मार्बलच्या याच्यात ठेवून देतो. नाही का, फोटो आमचे आंग्रे सर आहे, ते गणपतीचे अनन्य भक्त आहे. तर सरांनी सांगितलं आहे की आंग्रे सर, तुमच्या हाताने तुम्ही गणपतीची मूर्ती आहे तिथं स्थापन करा
तर हे खरोखर खूप भाग्य लागलं आहे आंग्रे साहेबांमुळे आम्हाला पण. तर आम्ही तिथे जातो आहे, गणपतीची मूर्ती स्थापन करत आहोत. हे बघा, आता आणल्या त्यांनी. एवढे तुम्हाला जेव्हा चांगली संधी मिळाली तुम्ही पण जावा ना. मी हा जा. तुम्ही पण जा ना. साहेब ते मूर्ती फोटो काढा. फोटो काढ रे आमचा. एक दोन ओ या आपण काढू फोटो. बघू जरा. या पकडा. ओ काढली पाडो नाही. हां हां घेतला. आता आपलं पण घ्या. पुढे आले. ठेवताना काढ. माझी इच्छा आपण गणपती बाप्पाची. आला ना चल. ए हॅलो जल्दी फोटो निकाल. साहेब इथे क्लिक करना आप खाली. हा दोघांचं काढा त्यांचं. અહીંયા આવી જાઓ. હા वहिनी बाजूला व्हा. कॅमेराचे सिम्बॉल माझ्या हातात पकडते माझ्याकडे. माझा पण तू आणि मी राहूया तर. ओरडायचे परत हे लोक. पकडा. खाली आहे, खाली जा. काय झालं तुझं? काढा काढा पटकन. पकडा. पकडू. ते मी मला आधी ठेवताना हे असं फोटो काय का फोटो? खरोखर ऐतिहासिक स्थळ आहे. एक एक आमच्या आंग्रेसर मूर्तींची स्थापन करत आहे. आम्ही खूप खूप भारावून गेले आहोत. फोटो भी आहे आम्ही माझी इच्छा पूर्ण होईल. व्हिडिओ काढा. कुठेतरी अतर्व चिखलदराचे आपले खरोखर यशस्वी झालेले आहेत. 8 वेळा बोललो इथे येता. कारण माझं ते हे असतं बाजूचं आजूबाजू. गणपती बाप्पा मोरया. उभे राहा यार. सगळ्यांना. ए, माझ्यात काढ. हा. तुम्ही उभे राहा. तो त्याला लावू दे त्याचं ते. आमचे चिखले साहेब आहेत, ते आता मार्बलची गणपती मूर्ती स्थापन करत आहेत म्युझियममध्ये. आमचे खूप मोठं भाग्य आहे की ज्याने स्थापन केलं त्यांच्याशी भेट झाली आणि हे सौभाग्य चिखले साहेबांना भेटला. खरोखर याला खूप भाग्य लागतं. देवाचं तोंड करायचं. थांबा सर. तुम्ही पेन काढा सर हातातला. थांबा ना थांबा. हा थांबा ना सर. हा थांबा ना. हा मिसेस इथे उभे राहा नाही. थांबा जरा सर. स्माइल करा. अरे वा. गणपती बाप्पा. येस. थांबा जरा. व्हिडिओ आहे माझा. आम्ही सर्व महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी चिखलदरा येथे सहलीसाठी आलेलो होतो. तर या ठिकाणी आम्ही मोथा, चिखलदऱ्यामधील मोथा या गावी श्री गणेश संग्रहालय पाहण्यासाठी आलो असता आम्हाला त्या ठिकाणी त्या संग्रहालयाचे संस्थापक श्रीयुत प्रदीपजी कन यांची सुद्धा नंद यांची सुद्धा भेट झाली आणि त्यांच्या बोलण्यावरून दिसून आलं की जगामधील फक्त महाराष्ट्र देश नसून जगामधील सर्व ठिकाणावरून त्यांनी मूर्तींचं कलेक्शन केलेलं आहे आणि जवळजवळ 6 ते 7 हजार मूर्ती, गणेशाच्या मूर्ती या ठिकाणी मोठ्या आणि 20,000 छोट्या प्रस्थापित केलेल्या आहेत. आणि आम्हाला या सगळ्या मूर्त्या बघून आम्हाला खूप मन प्रसन्न झालं, आनंदी वाटली. आणि मी एक सगळ्यांना असंच गणपती चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांना देवा सगळ्यांचं कल्याण कर. आणि सगळ्या मुंबईमधल्या आणि जिथे कोण लोक राहतात चिखलदरा जे कोण येणार आहेत त्यांना मी एक विनंती करेन की त्यांनी जरूर या संग्रहालयाला भेट द्यावी आणि आशीर्वाद गणपती बाप्पाचे घ्यावे. 1 मिनिट साहेब. आणि माझं मते तुमच्या दोघांच्या हस्ते मूर्ती स्थापन करण्यात आली, हे अहोभाग्य आहे तुमचं. बोला ना सर. हां, त्याचप्रमाणे यापुढे मी तुम्हाला सांगू इच्छितो की श्रीयुत प्रदीपजी कन संस्थापक यांनी 2 मूर्त्या, एक चंदनाची मूर्ती आणि एक मार्बलची मूर्ती माझ्या आणि डॉक्टर आंग्रे सर यांच्या हस्ते प्रस्थापित केलेली आहे. हे आमचं आणि हे आमचं अहोभाग्य आहे की आम्हाला हे संधी मिळाली. धन्यवाद.